एक ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत। देशांतर्गत बाजारामध्ये साखरेच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याकरता भारताने साखर निर्यातीवर बंदी घातलेली आहे। ही बंदी तात्काळ प्रभावाने 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहणार आहे। ब्राझील नंतर भारत हा जगातील दुसरा सगळ्यात मोठा साखर उत्पादक देश आहे। मॉन्सून अपेक्षेपेक्षा कमी पडला किंवा भूराजकीय तणावामुळे खतांच्या पुरवठ्यामध्ये व्यत्यय आला तर भारताची साखरेची आर्थिक स्थिती धोक्यात येऊ शकते। कमी पाऊस आणि खतांच्या कमतरतेमुळे 2026-27 दरम्यान उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे। 2025-26 हंगामाकरता साखरेचे उत्पादन 27.5 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे। जुना साठा 5 दशलक्ष टन धरून एकूण उपलब्धता 32.5 दशलक्ष टन इतकी आहे। देशांतर्गत वापर 28 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे हंगामाच्या शेवटी केवळ 4.5 दशलक्ष टन साठा शिल्लक राहणार आहे। 2016-17 नंतरची ही सगळ्यात कमी पातळी आहे। हा अल्प साठा लक्षात घेता सरकारने खबरदारीचे उपाय योजले आहेत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी बोलूया। ज्ञानेश्वर, साखरेसंदर्भातला हा मोठा निर्णय काय सांगाल? सुवर्ण साखर उद्योगातला हा एक मोठा निर्णय मानला जातो, कारण इराण आणि इराक युद्धाचा फटका जो आहे तो सगळ्याच बाबतीवरती बसताना आपल्याला पाहायला मिळते आणि सरकार वेगवेगळे निर्णय या संदर्भात घेताना पाहायला मिळते। आता जो निर्णय घेतलाय तो साखर निर्यात बंदीचा घेतलेला आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की यावर्षी साखरेचं उत्पादन सुद्धा जवळपास 3.5% हे ते घटलेलं आहे आणि जर पाहायला गेलं तर साखर निर्यात मोठ्या प्रमाणात झालं, साखरेचे दर आहे ते वाढण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आणि त्या अनुषंगाने सरकारचा हा निर्णय घेतला गेला असावा अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जाते। एकूणच पाहायला गेलं तर साखर उद्योगावरती याचा नेमका परिणाम पॉझिटिव्ह होणार की निगेटिव्ह होणार हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। मात्र दरांच्या किमती ज्या आहेत त्या नियंत्रित ठेवण्यासाठीचा हा सरकारचा प्रयत्न आहे तो आपल्याला दिसून येतो। जवळपास 30 सप्टेंबर पर्यंत हा निर्णय आहे तो लागू असणार आहे आणि त्यानंतर सुद्धा हा निर्णय वाढू शकतोय अशा पद्धतीचा एक अंदाज आहे तो व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे साखर कारखानदारीला याचा मोठा आहे तो फटका बसण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। एका बाजूला पाहायला गेलं तर साखर उद्योगांना आयात शुल्क वाढवण्याची आहे ती मागणी मोठ्या प्रमाणात केली होती, मात्र निर्यातीवरतीच बंदी आता सरकारने घातल्यामुळे नेमकं या उद्योगासमोरच्या अडचणी वाढतात की त्या कमी होतात हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की। तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण माहिती दिल्याबद्दल। शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टी, तुमचा अनुभव काय सांगतो? सरकारने खबरदारी म्हणून घेतलेला हा जो निर्णय आहे साखरे संदर्भातला तो सकारात्मक ठरेल का नकारात्मक? सरकारची ही भूमिका म्हणजे आई जीव घालीना आणि बाप भीक मागून देईना अशी आहे। एकतर सरकार गेल्या 4 वर्षांमध्ये सरकारनं साखरेची जी MSP आहे ती वाढवलेली नाही। वारंवार साखर उद्योगातून शेतकऱ्यांच्या मधून मागणी होते की ती किमान 40-42 रुपयापर्यंत तरी MSP करावी। त्याचं कारण असं आहे सातत्यानं महागाईचा निर्देशांक वाढत चाललेला आहे, तसं साखरेच्या किमती दाबून ठेवून सरकारला मिळणार काय? कारण त्याचा थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळतो। त्यामुळे उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल या ठिकाणी शेतकऱ्यांची जी काही ऊस बिलं थकीत आहेत ती सातत्यानं वाढताना दिसतात। आजही महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने बंद होऊन 2 महिने होत आले तरी जवळपास 3,500 कोटीच्या वर थकबाकी दिसते। याचं कारण हेच आहे की एका बाजूला सरकार साखरेच्या किमती वाढून देत नाही, उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे। साखर कारखानदारांचं आमचं जरी भांडण असलं तरी ते भांडण कशासाठी आहे? ते भांडण यासाठीच आहे की ऊसापासून तयार होणारा जो का पक्का माल आहे त्या पक्का मालाच्या विक्रीतून आलेले पैसे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावं यासाठी आहे। पण पक्क्या मालाला जर पैसे कमी मिळावे असा प्रयत्न सरकारचा असेल किंवा सरकारचं तसं धोरण असेल तर मग शेतकऱ्याला जर पैसे मिळणार कसं? आणि मग अशा वेळी काय होतं, साखर कारखाने साखर खपत नाही, साखरेला दर मिळत नाही म्हणून हात वर करतात आणि शेतकऱ्यांची देणी थकवतात आणि मग देणी थकवले तर त्या कारखान्यांच्यावर कारवाई सरकार करत नाही, कारण बहुतेक सगळे साखर कारखानदार हे सरकारमध्येच आहेत। तेव्हा अशी ही पॉलिसी मुळात केंद्र सरकारनं एका प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की गेल्या 4 वर्षामध्ये MSP का नाही वाढवली? आणि मग अशा परिस्थितीमध्ये जगाच्या बाजारामध्ये चांगला भाव मिळतो म्हणून मग निर्यात करून साखर कारखान्यांनी पैसे का मिळवू नयेत? बरोबर। धन्यवाद राजू शेट्टी सर, तुम्ही सविस्तरपणे न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल।